4 दिवस झाले तशी ती चहा नाश्ता टिफिन टेबलवर ठेवायची आणि तोही मोबाईलमध्ये मान घालून चहा नाश्ता करायचा आणि टिफिन घेऊन ऑफिसला निघून जायचा. तो ऑफिसला गेल्यानंतर ही मैत्रिणीशी बहिणीशी फोनवर गप्पा मारायची. तसं तर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ती बहिणीशी शेअर करायची. पण तिने तिच्या आणि अनिकेतच्या वादाबद्दल आणि अबोल्याबद्दल बहीण समीराला काही सांगितले नव्हते. त्यांच्या लग्नानंतरचं हे पहिलंच मोठं भांडण आणि अबोला होता. तास दीड तास फोनवर बोलून झाल्यानंतर दिवसभर मोबाईलमध्ये मान घालून बसायचे. पुन्हा रात्री तो घरी आला की रात्रीचं जेवण टेबलावर ठेवायचं. दोघांनीही मोबाईलमध्ये डोकं घालून जेवायचं. तिला वाटायचं आज बोलेल, त्यालाही वाटायचं की आज तरी बोलेल, पण दोघेही स्वतःहून बोलण्यासाठी तयार नव्हते. करमत दोघांनाही एकमेकांशिवाय नव्हतं. पण पहिलं बोलणार कोण? कोण इगो साईडला ठेवणार? दोघांना पुण्यामध्ये येऊन 1 महिना झालेला आणि लग्नाला 3 महिने. लग्नात दिलेला कूलर खराब झाला. त्यावर अनिकेत म्हणाला, खराब क्वालिटीचा भेटला असेल आणि तिने ऐकले, खराब क्वालिटीचा घेतला असेल. बस मग काय, शब्दाला शब्द लागत गेला. नीता, काय म्हणायचे तुम्हाला? अनिकेत, अगं मी म्हटलं खराब क्वालिटीचा भेटला असेल. नीता, तुम्ही घेतला असेल म्हटलात. अनिकेत, नाही, नीट ऐकायचं होतं ना, मी भेटला असेल म्हटलं. नीता, अच्छा, भेटला असेल. कसं काय भेटेल घेतल्याशिवाय? अनिकेत, अगं चुकून भेटला असेल म्हटलं. नीता, तुम्हाला ना माझ्या घरच्यांना नावं ठेवायला फक्त कारण पाहिजे. अनिकेत, मला काही तशी तुझ्यासारखी सवय नाही. नीता, म्हणजे मला आहे का अशी सवय? अनिकेत, तू नाही का सारखं तुमची आई असं म्हटली, मावशी असं म्हटली करत असतेस म्हणून म्हटलं. नीता, हो तर त्या जे म्हटल्या होत्या ना तेच तर मी तुम्हाला सांगत होते. अनिकेत, हो पण तू विषय सोडून देऊ शकली असतीस ना मला सांगण्यापेक्षा. नीता, का सोडून देऊ? आणि तुम्हाला नाही सांगू तर मग कोणाला सांगू? अनिकेत, अगं पण लगेच छोट्या छोट्या गोष्टी. नीता, अच्छा, मग तुम्ही का नाही केलं? कूलरकडे दुर्लक्ष, खराब क्वालिटीचा घेतला असेल, काय बोलायची गरज होती? अनिकेत, घेतला असेल नाही म्हटलं, भेटलं असेल म्हटलं होतं. नीता, तुमच्यासारखा शब्द फिरवायचा मला नाही जमत. अनिकेत, हे आता तू जास्त बोलते. नीता, जास्त बोलते? नेहमीच तुम्ही बोलाल ते चांगलं, तुम्ही बोलाल तेच खरं. मला काही किंमत आहे की नाही? अनिकेत, आता याच्यात किमतीचं काय आलं? मला माफ कर बाई, मला माफ कर. नीता, आधी बोलायचं आणि मग माफी अशी मागायची जसं माझ्यावरच उपकार केला. अनिकेत, तुला सांगितलं ना एकदा आता, चुकलं म्हणून. 3 वेळा कशाला पाणी लावतेस? नीता, मी पाणी लावते? तुम्ही जर विषय नसताना काढला तर मला काहीच गरज नव्हती पाणी लावायची आणि मला ती सवय पण नाही. अनिकेत, हो, तुझी सवय मला चांगली माहिती आहे. शांत बस आता. नीता, तुम्ही पण शांत बसा, बोलू नका माझ्याशी. अनिकेत, हां ठीक आहे, चल नाही बोलत तुझ्याशी. नीता, ठीक आहे, नका बोलू म्हणून तिने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. आता हा हॉलमध्ये झोपी गेला. रात्री 2 वाजता त्याला जाग आली. त्याने दार वाजवले. सुरुवातीला तर तिने काही दार उघडले नाही. मग त्याने जास्त जोरात दार वाजवल्यानंतर मात्र तिने दरवाजा खोलला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला वाटलं तो बोलेल, पण तो काही बोलला नाही आणि त्याला वाटत होतं की ती बोलेल. तीही बोलली नाही. त्याला वाटत होतं की उगाचच मला झुकवायला लावते आणि तिला वाटत होतं भांडण त्यांनी काढलंय तर सॉरी त्यांनीच बोलायला पाहिजे. असे करत 4 दिवस झाले. दोघेही एकमेकांशी बोलायला तयार नव्हते. खरं तर मनातून दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं. आता नीताच्या भावाचा त्याला फोन आला. हॅलो ताजी, ताईला घ्यायला येतोय 2 दिवसासाठी, होळीच्या सणासाठी. 2 दिवसानंतर आणून सोडेल. अनिकेत, हो ठीक आहे, आल्यानंतर कर फोन, मी ऑफिसला जात आहे. पोहोचल्यानंतर त्याने फोन करून सांगितले की दाजी आम्ही पोहोचलो म्हणून. तिने काय मात्र त्याला फोन केला नाही. तो 4 दिवस जरी तिच्याशी बोलत नव्हता पण ती घरात दिसत होती. आता ती घरात नव्हती. त्याला घर खायला उठलं होतं. ती तिकडे बाहेरच्या माणसांमध्ये होती पण मन मात्र इकडे लागलं होतं. काय करत असतील, फोन करू का ते फोन करतील असा विचार ती करत होती. संध्याकाळच्या वेळी तिची बहीण म्हणाली, दाजींना फोन लाव ना ताई. तिने तिच्याकडे फोन दिला. तिच्या नंबरवरून फोन आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला. चला, आता माझ्याशी बोलायला तिने फोन केला. पटकन त्याने कॉल उचलला आणि म्हणाला, बोल ना गं समीरा. अहो दाजी, मी बोलते. जेवढा आनंद त्याला झालता तो सगळा विरला.
अनिकेत: हां बोल. समीरा: काय करताय? अनिकेत: काही नाही, काम चालू आहे. समीरा: ऑफिसमधून आल्यानंतर हे कसले काम? अनिकेत: असतं बाई. ताईची आठवण येते का? फोनचा स्पीकर नक्की ऑन केलेला असेल म्हणून तो मुद्दामून म्हणाला. 1-2 दिवसाचं काय एवढं? 2 दिवसानंतर येणारच आहे ना. आणि मला खूप काम आहे. दुसरा काही विचार करायलाच वेळ नाही माझ्याकडे. त्याला माहीत होतं हे नक्की ऐकलं असणार, पण अचानक त्याला वाटलं हे ऐकून अजून नाराज झाली तर अजून 8 दिवस बोलणार नाही. म्हणून तो पटकन म्हणाला, पण घर एकदम मोकळं मोकळं वाटतंय. समीरा: हो का? तेवढ्यात समीराला आईने आवाज दिला. ताईशी बोला म्हणून तिने नीताकडे फोन दिला आणि निघून गेली. 2 मिनिटं दोघंही गप्पच. मग तोच म्हणाला, हॅलो. ती काय बोलणार होती दुसरं, तीही बोलली हॅलो. तो बोलला, बोल ग. ती: काय बोलू? तो: आता मी काय सांगू काय बोलायचं ते? तो: ती: मला काही नाही बोलायचं. तो: बोलला नाही का माझ्याशी? ती: मला नाही माहिती. तो: मग कोणाला माहिती? ती: मला ते पण नाही माहिती. तो: मग कधी येणार? ती: ते पण नाही माहिती. तो: तुला काय माहिती आहे? ती: मला काहीच नाही माहिती. तो: ते मात्र बरोबर, तुला काहीच माहिती नसतं. ती: आणि तुम्हाला सगळं माहिती असतं. तो: हे बरोबर आहे, मी तेवढा हुशारच आहे. ती: माहिती मला. तो: हां, हे अगदी बरोबर माहिती तुला. तो असं म्हणताच दोघेही हसले. आता बोला संपला आणि फोन चांगला तास 1.5 तास चालूच राहिला.